फाईन मोटर स्किल्सच्या सिरीजमधली ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. आज मी याच्यामध्ये मटेरियल म्हणून घेतलं आहे, हे क्यूब्स घेतलेले आहेत. हे 10 वेगवेगळ्या कलरचे क्यूब्स आहेत माझ्याकडे आणि प्रत्येक कलरचे 10 क्यूब्स आहेत. याचा वापर आपण फाईन मोटर स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आणि मुलांची पेन्सिल ग्रिप व्यवस्थित येण्यासाठी, मसल स्ट्रेंथनिंगसाठी याचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. प्रीस्कूलर्स जर असतील तर आपण कलर आयडेंटिफिकेशनसाठी या ब्लॉक्सचा वापर करू शकतो. दुसरा म्हणजे मुलांना, लहान मुलं जर असतील तर त्यांना काउंटिंग करण्यासाठीही या ब्लॉक्सचा वापर करू शकतो. आणि आपण आज जे बघणार आहोत ते फाईन मोटर स्किल्ससाठी. तर मुलांना हे ब्लॉक्स खाली काढून दिले आणि प्रत्येक कलरचा त्यांना जर टॉवर बनवायला सांगितला कलर ओळखून, तर हे लावताना मलाही बऱ्यापैकी माझ्या मसल्सवरती, फिंगर टिप्सवरती प्रेशर येत आहे. तर मुलं जेव्हा लावतील तेव्हा त्यांच्याही मसल स्ट्रेंथनिंगसाठी याचा वापर होईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांनी टॉवर बनवायला सांगायचे त्यांना. एक एक कलर घेऊन, पिंक झाला, येलो झाला, हा ग्रीन झाला. हे लावतानाही जितकं प्रेशर येत आहे तितकंच प्रेशर जेव्हा हे अनब्लॉक करतोय आपण तेव्हाही येत आहे. तर या ब्लॉक्सचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. आता फाईन मोटर स्किल्ससाठी वापर करू शकतो, कलर सॉर्टिंगसाठी वापर करू शकतो आणि जसं मी आधी सांगितलं तसं नंतर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी, मुलांना मॅथ्स शिकवण्यासाठीही या ब्लॉक्सचा आपण वापर करू शकतो.